नमस्कार, मी परमदास जाधव. तर जगातील 20% तेल जो जाणारा सर्वात महत्त्वाचा मार्ग आहे, हॉर्मुझ स्ट्रेट, तो पुन्हा बंद झालेला आहे. तर पुन्हा का तो थांबणार की आखाती देशाचा जो तणाव आहे तो आणखी वाढणार. तर हॉर्मुझ स्ट्रेट हा जगातील सर्वात महत्त्वाचा समुद्रमार्ग आहे. तिथून जवळपास 20% तेल हे जगभर पाठवलं जातं आणि म्हणून हा मार्ग बंद झाला तर जगभरात पेट्रोल आणि अर्थव्यवस्थेवर मोठा असा परिणाम होतोय. तर सध्याच्या ज्या घडामोडीला हॉर्मुझ स्ट्रेट पूर्णपणे ओपन नाही. जहाजांची हालचाल खूप कमी झालेली आहे. काही जहाज परत जात आहेत आणि फक्त काहीच जहाज ते धोक्याने पुढे जात आहेत. म्हणजेच काय, टेक्निकली ओपन असला तरी प्रॅक्टिकली तो बंदच आहे. तर अमेरिका आणि इराणच्या या जहाजावर नियंत्रण ठेवायला सुरुवात केलेली आहे आणि ते एक इराण जो जहाज आहे ते अमेरिकेने थांबवले होते आणि म्हणून इराणची प्रतिक्रिया अशी होती की इराण म्हणतोय, आमचे जहाज थांबवत असाल तर आम्ही मार्ग बंद करू शकतोय. आणि म्हणून हॉर्मुझ स्ट्रेट हे बंद करून इराण जगावर दबाव टाकतोय. कारण इथूनच मोठ्या प्रमाणात तेल हे जगभरामध्ये किंवा वेगवेगळ्या देशांमध्ये हे तेल जातंय आणि म्हणून सध्या युद्ध पूर्णपणे थांबलेलं नाही, पण खूप हे कमी प्रमाणात थांबलेलं आहे. तर दोन्ही बाजूंनी जे नियम आहेत ते तोडले जात आहेत. अमेरिका आणि इराण या दोन्ही देशांमध्ये जे नियम टाकलेले आहेत ते नियम दोन्ही देश पाळत नाही आणि म्हणून अजूनपर्यंत त्या जे सोल्युशन आहे ते निघालेलं नाही आणि म्हणून पाकिस्तानमध्ये चर्चा सुरू आहेत आणि अमेरिका डीलसाठी तयार आहे, पण अजून फायनल ॲग्रीमेंट झालेला नाही. कोणते ॲग्रीमेंट? तर इराण आणि अमेरिकेमध्ये. आणि म्हणून हे जो तणाव आहे तो हा तणाव वाढतच जात आहे आणि म्हणूनच हॉर्मुझचा जो स्ट्रेट आहे हा बंद असल्यामुळे जगभर तेल आणि अर्थव्यवस्थेवर याचा मोठा परिणाम होऊ शकतो आणि तो आपल्याला दिसून सुद्धा येतो. तर आता सगळ्यांची नजर या चर्चेवर आहे की युद्ध थांबणार की वाढणार. कारण युद्ध थांबून सुद्धा ते पूर्णपणे थांबलं नाही आणि म्हणून ते चर्चेला बसतात तरी त्यांचे जे युद्ध आहे ते थांबत नाही. त्यांचं डीलमध्ये ते बसत नाहीत आणि म्हणून पुढे आता युद्ध थांबते का ते आपल्याला पाहावं लागेल. तर इथेच थांबतोय. धन्यवाद.